2022 मध्ये फ्रीमध्ये पॅन कार्ड हे आपण डिजिटल स्वरूपामध्ये कशा प्रकारे काढू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की प्रेस करा, कारण आम्ही ज्या वेळी व्हिडिओ अपलोड करू त्या वेळी तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्ही आमच्या चॅनल सोबत अपडेट राहाल। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कोणत्याही ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि तिथे टाईप करायचं आहे ई फिलिंग। ॲक्च्युली ते ई फिलिंग नसून ई फायलिंग नाव आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। ई फिलिंग टाईप केल्यानंतर बघा तुम्हाला एक नंबरवरती अशी वेबसाईट दिसेल। त्या वेबसाईटवरती तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा पुढचं जे पेज येईल ते पेज तुम्हाला अशा प्रकारे दिसेल। या पेजमध्ये तुम्हाला थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे। इथे याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे इन्स्टंट ई पॅनचं ऑप्शन दिसेल। ई पॅनच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज दिसेल। पुढचं जे पेज येईल ते अशा प्रकारे येईल। याच्यामध्ये तुम्हाला गेट न्यू ई पॅन याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला 4 स्टेपमध्ये ही जी प्रोसेस आहे ही फॉलो करायची आहे। याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर त्या आधार कार्डमध्ये जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड आहे ते डिजिटल स्वरूपामध्ये इथे निघून जाणार आहे। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमचं हे पॅन कार्ड निघणार नाही आहे। त्यासाठी तुम्ही आधार नंबर अपडेट करा, त्याच्यामध्ये मोबाईल नंबर टाका, आधार पूर्णपणे अपडेट करून घ्या। त्याच्यामध्ये नाव, जन्मतारीख, तुमचा पत्ता पूर्णपणे व्यवस्थित माहिती अपडेट करून घ्या। त्याच्यानंतरच त्याच्यासाठी अप्लाय करा। चला तर मग आपण ही प्रोसेस फॉलो करूया। येथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे आणि आय कन्फर्म दॅट वरती क्लिक करून पुढे येथे खाली कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डमध्ये जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। त्या अगोदर तुम्हाला इथे खाली OTP व्हॅलिडेशन असं एक पॉपअप उघडेल। त्या पॉपअप मध्ये खाली आय हॅव रीड द कॉन्सेंट टर्म्स अँड कंडिशन या ऑप्शन वरती तुम्हाला इथे टिक मार्क करायचा आहे आणि कंटिन्यू या बटन वरती क्लिक करायचं आहे। त्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP आला असेल, तो OTP इथे टाकून घ्या। OTP टाकल्यानंतर पुन्हा आणखी खाली इथे यांच्या टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे। याच्यावरती या बॉक्सवरती तुम्हाला टिक मार्क करायचा आहे आणि पुढे कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर तुमच्या आधार कार्डमध्ये जी सर्व काही माहिती आहे तुमच्याबद्दलची ती माहिती तुम्हाला इथे पूर्णपणे दिसून जाईल। त्याच्यानंतर याच्या खाली बघा इथे आय ॲक्सेप्ट दॅट याच्यावरती तुम्हाला टिक मार्क करायचा आहे आणि पुढे कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। त्या बटनवर क्लिक केल्यानंतर काही वेळातच तुम्हाला एक मेसेज येईल। तो मेसेज तुमचं जे पॅन कार्ड आहे ते सक्सेसफुली जनरेट झाल्याचा मेसेज असेल।
त्या अगोदर तुम्हाला इथे बघा, इथे असा मेसेज दिसेल, युअर रिक्वेस्ट फॉर ई पॅन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, असा एक मेसेज येईल. कधी कधी यांना थोडाफार वेळ लागतो व्हेरीफाय करायला, त्यासाठी तुम्ही वाट पहा. नाही येत असेल पॅन कार्डचा मेसेज तर वाट पहा, 24 तास वाट पहा. कधी कधी हे 5 मिनिटाच्या अंदर तुमचं पॅन कार्ड हे जनरेट करून देतात, परंतु कधी कधी याला वेळ लागते. तर अशा प्रकारे आपण डिजिटल पॅन कार्ड हे फ्रीमध्ये काढू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे पॅन कार्ड आहे ते कसं ऑर्डर करायचं, याला किती पैसे लागतात, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ हा कसा वाटला आम्हाला नक्की सांगा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की प्रेस करा, कारण ज्या वेळी आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करू त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्ही आमचा जो व्हिडिओ आहे लेटेस्टवाला तो तुम्ही इन्स्टंट तुमच्या यूट्यूबमध्ये पाहू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड हे रिप्रिंट कसं करायचं, ऑर्डर कसं करायचं, त्याच्यानंतर अपडेट कसं करायचं, त्याच्यामध्ये तुमचं नाव चुकीचं असेल, जन्मतारीख चुकीची असेल, तुमचा फोटो बदलावायचा असेल, ॲड्रेस बदलवायचा असेल, ते कशा प्रकारे आपण करू शकतो आणि कोणत्या कोणत्या वेबसाईटवरून आपण हे ऑर्डर करू शकतो आणि कोणत्या वेबसाईटमध्ये किती रुपये आपल्याला लागतात अपडेटसाठी, पॅन कार्ड ऑर्डर करण्यासाठी किंवा पॅन कार्ड रिप्रिंट करण्यासाठी, ऑर्डर करण्यासाठी किती रुपये कोणत्या वेबसाईटवरून लागतात, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.